स्वामी समर्थांच्या अनेक बोधकथा आहेत, त्यापैकी एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगतो। एका गावात एक गरीब आणि आजारी माणूस राहत होता। त्याचे नाव विठ्ठल होते। तो स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता। रोज सकाळी उठल्यावर तो स्वामींचे स्मरण करे आणि दिवसभर मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह चालवत असे। त्याचे आजारपण त्याला खूप त्रास देत होते, पण त्याने कधी देवाची तक्रार केली नाही। एक दिवस विठ्ठल खूप आजारी पडला। त्याला अंथरुणावरून उठणेही मुश्किल झाले। गावात वैद्य नव्हता आणि औषधोपचारासाठी त्याच्याकडे पैसेही नव्हते। तो खूप निराश झाला आणि त्याला वाटले की आता त्याचे काही खरे नाही। त्याने डोळे मिटून घेतले आणि स्वामींचे नामस्मरण करू लागला। थोडा वेळ झाल्यावर त्याला कुणीतरी हाक मारल्याचा आवाज आला। त्याने डोळे उघडले तर समोर एक तेजस्वी आणि प्रेमळ वृद्ध उभे होते। त्यांच्या चेहऱ्यावर शांत आणि प्रसन्न भाव होता। विठ्ठलने त्यांना ओळखले नाही। वृद्धांनी त्याला विचारले, काय झाले बाळ, तू एवढा उदास का आहेस? विठ्ठलने आपल्या आजारपणाची आणि गरिबीची कहाणी त्यांना सांगितली। तेव्हा ते वृद्ध हसले आणि म्हणाले, अरे बाळा, तू इतका निराश का होतोस? ज्याचा स्वामी समर्थ आहे त्याला कसली काळजी? तू फक्त त्यांच्यावर विश्वास ठेव आणि आपले कर्म करत राहा। असे बोलून त्यांनी आपल्या हातातील भस्म विठ्ठलच्या अंगाला लावले आणि त्याला पाणी पिण्यास दिले। विठ्ठलला क्षणभर आश्चर्य वाटले, पण त्याला त्या वृद्धांच्या बोलण्यात आणि स्पर्शात एक वेगळीच शक्ती जाणवली। त्यानंतर चमत्कार झाला। हळूहळू विठ्ठलच्या अंगातील दुखणे कमी होऊ लागले आणि काही दिवसात तो पूर्णपणे बरा झाला। त्याला पुन्हा काम करण्याची शक्ती मिळाली। एक दिवस तो गावात फिरत असताना त्याला समजले की ज्या वृद्धांनी त्याला मदत केली होती ते दुसरे कोणी नसून स्वयं स्वामी समर्थ होते, जे त्याच्या भक्तीमुळे त्याला दर्शन देण्यासाठी आले होते। हे ऐकून विठ्ठलला खूप आनंद झाला आणि त्याची स्वामींवरील श्रद्धा आणखी दृढ झाली। या बोधकथेवरून आपल्याला शिकायला मिळते की खऱ्या भक्ताला स्वामी समर्थ कधीही एकटे सोडत नाहीत। आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा आणि देवावर श्रद्धा ठेवावी। संकटाच्या वेळी निराश न होता देवाचे स्मरण करावे। तर आणखी एक बोधकथा ऐका। एका लहान गावात शंकर नावाचा एक गरीब माणूस राहत होता। तो खूप मेहनती होता आणि मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे। पण त्याचे दुर्भाग्य असे की त्याच्या हातून कोणतेही काम व्यवस्थित होत नव्हते। कधी त्याचे नुकसान व्हायचे तर कधी त्याला कामाचे पुरेसे पैसे मिळत नसत। यामुळे तो नेहमी चिंतेत असे। एक दिवस त्याला समजले की त्याच्या गावाजवळ स्वामी समर्थ आले आहेत। अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी जात आहेत। शंकरलाही वाटले की जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे आणि आपल्या दुःखाबद्दल त्यांना सांगावे। तो स्वामींच्या मठात गेला आणि त्यांना नमस्कार केला। स्वामी शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होते। शंकरने आपल्या अडचणी आणि नशिबाबद्दल त्यांना सांगितले। स्वामींनी क्षणभर विचार केला आणि मग शंकरला एक लिंबू दिले। ते म्हणाले, हे लिंबू तू तुझ्या दुकानाच्या दरवाजावर टांग आणि रोज सकाळी उठल्यावर या लिंबाकडे बघून आपले काम सुरू कर, सर्व ठीक होईल। शंकरला थोडे आश्चर्य वाटले। त्याला वाटले की एका लिंबाने काय होणार, पण त्याची स्वामींवर श्रद्धा होती म्हणून त्याने ते लिंबू घेतले आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे केले। दुसऱ्या दिवसापासून शंकरने रोज सकाळी उठून त्या लिंबाकडे पाहिले आणि कामाला सुरुवात केली। आश्चर्य म्हणजे त्याचे काम हळूहळू सुधारू लागले। त्याला चांगले ग्राहक मिळू लागले आणि त्याच्या कामातून त्याला चांगला नफा होऊ लागला। त्याचे आर्थिक संकट दूर झाले आणि त्याच्या घरात आनंदी वातावरण निर्माण झाले। काही दिवसांनंतर शंकर पुन्हा स्वामींच्या दर्शनासाठी गेला आणि त्यांना धन्यवाद दिले। स्वामी हसून म्हणाले, अरे बाळा, चमत्कार लिंबामध्ये नव्हता, चमत्कार तुझ्या श्रद्धेमध्ये आणि सकारात्मक दृष्टिकोनमध्ये होता। जेव्हा तू लिंबाकडे बघून कामाला सुरुवात करत होतास तेव्हा तुझा आत्मविश्वास वाढत होता आणि तू अधिक मन लावून काम करत होतास। त्यामुळेच तुला यश मिळाले। या बोधकथेवरून आपल्याला शिकायला मिळते की श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन जीवनात खूप महत्त्वाचे असतात। कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम आवश्यक आहे। बाह्य वस्तूंपेक्षा आपल्या आतील शक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे। एका गावात दोन मित्र राहत होते, राम आणि श्याम। राम खूप श्रीमंत होता तर श्याम गरीब होता, पण दोघांची मैत्री खूप घट्ट होती। राम नेहमी श्यामला मदत करत असे। एक दिवस रामला एका मोठ्या शहरात व्यापारासाठी जायचे होते। त्याने श्यामलाही सोबत येण्याचा आग्रह केला। श्यामला थोडी भीती वाटत होती, कारण तो कधी घराबाहेर पडला नव्हता, पण रामच्या आग्रहाखातर तो तयार झाला। शहरात गेल्यावर राम आपल्या कामात व्यस्त झाला आणि श्याम एकटाच फिरत असे। एका संध्याकाळी तो एका मोठ्या आणि सुंदर मंदिराच्या बाहेर उभा होता। त्याला आत जाण्याची खूप इच्छा झाली, पण त्याला संकोच वाटत होता, कारण त्याचे कपडे साधे होते आणि तो गरीब दिसत होता। तेवढ्यात मंदिराच्या दाराजवळ एक साधू उभे असलेले त्याला दिसले। श्याम हिम्मत करून त्यांच्याजवळ गेला आणि मंदिरात जाण्याची आपली इच्छा सांगितली। साधू हसले आणि म्हणाले, अरे बाळा, हे मंदिर सगळ्यांसाठी खुले आहे। इथे गरीब श्रीमंत असा कोणताही भेद नाही। तू खुशाल आत ये। श्याम मंदिरात गेला आणि त्याने देवाची मूर्ती पाहिली। त्याला खूप शांत आणि आनंद वाटला। तो रोज संध्याकाळी मंदिरात जाऊ लागला। काही दिवसांनी रामचे काम संपले आणि ते दोघे परत गावी निघाले। घरी पोहोचल्यावर रामने श्यामला विचारले, शहरात तुला काय आवडले? श्याम म्हणाला, मला ते मंदिर खूप आवडले।
तिथे गेल्यावर मला खूप शांती मिळत होती. राम हसला आणि म्हणाला, अरे श्याम, तू रोज मंदिरात जात होतास आणि मला सांगितलेस सुद्धा नाही. श्याम म्हणाला, मला वाटले की तू माझ्या साध्या कपड्यांमुळे आणि गरिबीमुळे मला जाऊ देणार नाहीस. रामला हे ऐकून खूप वाईट वाटले. तो म्हणाला, श्याम, तू माझा मित्र आहेस. माझ्यासाठी तुझे मन महत्वाचे आहे, तुझे कपडे नाहीत. देवाच्या दारात सगळे सारखेच असतात. त्या दिवसापासून राम आणि श्यामची मैत्री अधिक घट्ट झाली आणि दोघांनाही समजले की माणसाची ओळख त्याच्या पैशांनी नाही, तर त्याच्या मनाने होते. या बोधकथेवरून आपल्याला शिकायला मिळते की खरी मैत्री कोणत्याही परिस्थितीत टिकते. माणसांना त्यांच्या बाह्यरूपावरून किंवा स्थितीवरून जज करू नये. देवाच्या दृष्टीने सगळे समान असतात. आवडली ही कथा? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.